सुरुवातीच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वेळेमध्ये याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या सरकारनं सिडकोनं ठराव केलेला होता आणि या संदर्भामध्ये सिडकोनं जो ठराव केला हा स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या भावनांच्या विरोधात आहे, म्हणून सिडकोला दुरुस्त करायची आम्ही संधी दिली. सिडकोनं संधी या ठिकाणी दबावाखाली येऊन त्याचा विचार केला नाही. त्यावेळेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि ही आंदोलन केल्यानंतर या म्हणजे उभाटा सरकारनं जाता जाता शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे बहुमत नसताना दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचा ठराव केला. आता त्यांच्या पाठीशी बहुमत नव्हतं, विधिमंडळामध्ये तो ठराव पास करावा लागतो. त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं तो ठराव पुन्हा एकदा केला. नुसता ठराव राज्य सरकारनं नाही केला, विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये तो पास करून घेतला आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय. केंद्र सरकारच्याकडे दिवा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव गेलेलं नाही, एकच नाव गेलंय. आम्हाला आंदोलन करावं यासाठी लागलं की सर्वसाधारणपणानं राज्य सरकार जो निर्णय घेतं तोच निर्णय केंद्र सरकार मान्य करतं, असं केंद्र सरकारमधून जेव्हा बाळासाहेबांचं नाव दिलेलं होतं त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं. मग आता आंदोलन केल्यानंतर सरकारनं निर्णय घेतला, विधिमंडळानं निर्णय घेतला आणि तो आता केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय. केंद्र सरकारच्याकडे दुसरं कुठलंही नाव नाही, त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही संभ्रम असण्याची काही आवश्यकता नाही. दिवा पाटील साहेबांचंच नाव विमानतळाला लागणार. मात्र महाराष्ट्र सरकारनं जसं दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय,